कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज बुलडाणा शहरामध्ये शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात आलं, परंतु पोलिसांनी लाठीचार्ज करत हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। यामध्ये अनेक आंदोलकांना जबर मारहाण झाली, मुलींनाही यामध्ये मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांच्या सगळ्या तत्वांना तिलांजली देत महिला आणि मुलींचा राजरोसपणे अवमान करायचा, अशा प्रकारची ढोंगी शिवभक्तांची एक मोठी फळी महाराष्ट्रामध्ये बोकाळते आहे। प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या आई बहिणीला अत्यंत अश्लाघ्य अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करणारे केवळ लोकप्रतिनिधी आहेत, म्हणून त्यांची पाठराखण महाराष्ट्राचं सरकार करतंय का, की मुख्यमंत्र्यांवर काही दबाव आहे, हे मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलं पाहिजे। आज चोर सोडून सैन्याशाला फाशी असा प्रकार या ठिकाणी दिसतो आहे। ज्या व्यक्तीने तुझा गोविंद पानसरेंचं जसं केलं तसे तुझे हाल करू असं सांगितलं, ज्या व्यक्तीने प्रकाशक प्रशांत आंबी यांना आई बहिणीला अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली, घरात घुसून मारण्याची भाषा केली, त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा दखलपात्र गुन्हा दाखल केला जात नाही आणि याचा निषेध करणाऱ्या आंदोलकांवर मात्र गुन्हे दाखल केले जातात, मारहाण केली जाते। महाराष्ट्र कुठे चाललाय, मुख्यमंत्री कुठल्या दबावात आहे, हे मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलं पाहिजे।